हा, आज आपण काय शिकणार आहोत? वाक्य कसं तयार करायचं. जसं राजू आंबा खातो हे पूर्ण वाक्य आहे. असे सोपे सोपे वाक्य आपल्याला त्याच्यात तयार करायचे आहेत. व्याकरण दृष्ट्या वेगळे असतील पण आपल्याला फक्त सध्या ते काय करायचे, तयार करायचे. ठीक आहे ना? पूर्ण वाक्य तयार करायचं आहे. आता मी तर काय दिलंय, एक शब्द दिलाय मी पासून सुरू होणारे इथं तुम्हाला वाक्य करायचे. मी माझा इथं पहिलं शाळेत जातो. झालं काय पूर्ण वाक्य तयार? मी शाळेत जातो, मी आंबा खातो, मी अभ्यास केला. असे मी पासून 4 वाक्य, 4 5 तुम्ही असे संख्या वाढवू शकता, पण हे 4 वाक्य बनवायचे. पण आता मी इथे दिलेला आहे तो शब्द. ठीक आहे? तो शब्द आहे तो गावाला गेला. तो कोण असेल? तो राजू असेल, कोणी असेल, संजय असेल, कुणी असेल. तो पण आपल्याला काय झालंय, तो शब्द आहे पण तो गावाला गेला. तुम्हाला एखादा सांगता येईल का तो पासून? कोण सांगतं? तो उठून उभारून सांगायचं. कोण सांगतं? हे सांगता? हा सांग. तो बैल चारा खातो. तो बैल चारा खातो. समजा चारा खातो, काम करतो, चारा खातो. बरोबर आहे की नाही? तो असे तो पासून येते का करता तयार तुम्हाला? हा, नाही जास्त लांब तयार करायचे, नाही जास्त शब्द 3 4 5 शब्द. तो आहे की नाही? आता ते झाले तो. आता मी तुम्हाला असे काही अक्षर देतो, त्या अक्षराचं तुम्ही असा डायग्राम तयार करायचा अशा पद्धतीचं, आणि त्याच्या पुढे 4 4 तरी मिनिमम म्हणजे 4 4 वाक्य तरी तुम्हाला लिहायचे आहे. तर 4 समजा आता पहा, तो, ती, आहे का नाही? याच्यापासून किती तयार करायचे? 4. पुन्हा नंतर आम्ही, याच्यापासून एक किती तयार करायचे? 4 तयार करायचे. आम्ही पासून कसं सुरू व्हायचं? आम्ही सर्व मुले शाळेत शिकतो, जातो. समजा आता तुम्ही म्हणजे शिकतो बरोबर आहे. आम्ही आहे. सर्व मुले शाळेत जातो. झालं वाक्य तयार? वाक्य याला काय म्हणायचं? वाक्य तयार करण्याचे सोपे सोपे वाक्य तयार करता आले पाहिजे तुम्हाला. येतील करता? समजतंय का तुम्हाला? आपण तयार केलेले आहेत. पण आता मी काय दिलं तुम्हाला? हे तो, मी, ती, आम्ही, त्याचे किंवा असे हे आहेत शब्द, आहे का नाही? किंवा हे सर्वनाम, याच्यापासून सुरू होणारे वाक्य आपण तयार करू शकतो. याचा अभ्यास तुम्ही आता हे पूर्ण करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीनं हे वाक्य बनवता आले पाहिजे. मी प्रत्येकाचं एक एक बनवून आलेलं आहे. ती म्हटल्यानंतर स्त्रीलिंगी शब्द आहे की नाही? ती मुलगी, ती समजा येईल, ती माझी शाळा आहे. शाळा स्त्रीलिंगी शब्द आहे ना? ती माझी शाळा आहे. माझी शाळा आहे. ती नदी डोंगरावरून वाहत आली आहे. ती नदी काय? ती या वाक्यात बरोबर तो शब्द तिथे बसला
पाहिजे. अशा पद्धतीने हे वाक्य तुम्हाला येतील का बनवता? चला तुम्ही जरा थोडं त्याला काय करा, तुमच्या बुद्धीला चालना देण्यासाठी जरा विचार करा कसं वाक्य तयार होते, बरोबर होतंय का? नसता ती राजू शाळेत गेला. राजू जमल का तिथं? ती राजू आहे का? राजू कोण आहे? मुलगा आहे. आणि त्याला ती का तो स्त्रीलिंगी का तो शब्द नाही. मग असं वाक्य जुळतं का? ते म्हणायला किंवा बोलायला किंवा ऐकायला बरोबर वाटतं का? नाही वाटत. ते बरोबर वाटत नाही. ते वाक्य जुळत नाही. ते वाक्य तयार होत नाही. जे वाक्य तयार होतं आपण वाचायचंय पूर्ण हे वाक्य, ते वाचल्यानंतर आपल्याला बरोबर ते सरळ सोपं आणि व्यवस्थित वाटतं, म्हणजे ते वाक्य चूक नाही. ती माझी शाळा आहे. ती तिकडे दिसते. ती आपण लांब गेलो कुठं फिरायला लागलो, ती माझी शाळा आहे. ती नदी वाहत आहे. ती नदी डोंगरावरून वाहत आली आहे. ती आहे की नाही?